Students, we are studying periodic classification of elements. Today we are going to see modern periodic table. Before we start for that table, here we consider the chemical reaction between sodium and chlorine to produce NaCl. Here Na reacts with chlorine to produce NaCl. Okay. In case of sodium, one electron from outermost shell is given to the chlorine to produce NaCl. Means during the chemical reaction, one element gives electron while other element takes the electron, or sometime sharing of electron occurs. Hence, we can say that chemical properties of elements depends upon number of electrons present in that atom. म्हणजेच एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज कशावरती अवलंबून असतील? त्या ॲटम मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्स वरती अवलंबून असतील. आणि जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात तेवढेच काय असतात? प्रोटॉन्स असतात. काय असतात? प्रोटॉन्स. आणि नंबर ऑफ प्रोटॉन्सलाच आपण काय म्हणतो? ॲटॉमिक नंबर. म्हणून आपण असं म्हणू शकतो केमिकल प्रॉपर्टीज of elements depends upon atomic number of that element. Okay, so in modern periodic table, the scientist Henry Moseley in 1913 give a law called as modern periodic law, and what that law says that modern periodic law, and it says that physical and chemical properties of elements are periodic functions of their atomic number. Okay, the properties of elements are periodic function of their atomic number. आणि यालाच आपण काय म्हणतोय? मॉडर्न पिरियडिक लॉ. तर इथं मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंट्सची अरेंजमेंट आपण कशानुसार करणार आहोत? ॲटॉमिक नंबर नुसार अरेंज करणार आहोत. आणि पाठीमागं आपण पाहिलं डोबेरिनर्स ट्रायड, न्यूलँड्स ऑक्टेव्स आणि मेंडेलियस पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंट्स हे कसे अरेंज केलेले आहेत? ॲटॉमिक मास नुसार अरेंज केलेले आहेत. आणि त्यामुळेच त्या सायंटिस्टच्या पिरियडिक टेबल मध्ये काही ड्रॉबॅक्स राहिलेले आहेत. तर हे सगळे ड्रॉबॅक्स या ठिकाणी मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये रिमूव्ह केलेले आहेत. कशानुसार रिमूव्ह केलेले आहेत? ॲटॉमिक नंबर कन्सिडर केल्यामुळे रिमूव्ह केलेले आहेत. आणि हे टेबल कशानुसार दिलेलं आहे? मॉडर्न पिरियडिक लॉ नुसार दिलेलं. This is the modern periodic table. It is also called as long form of periodic table. In case of modern periodic table, there are 7 horizontal rows called as periods. This is the first period, second period, third period, fourth period, fifth period, sixth period and seventh period. Means in modern periodic table there are 7 horizontal rows called as periods, and there are 18 vertical columns called as groups. This is the first group,
सेकंड ग्रुप, थर्ड ग्रुप, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 and 18. There are total 18 groups are present. At the bottom of periodic table, there are two horizontal periods are present. These are called as lanthanides and actinides. These are not 8 and 9 period, but these are the part of 6 period. तर हा जो भाग आहे हा 6व्या पिरियडचा भाग आहे. तर इथला भाग इथं आपण दाखवतोय. हा कशाचा भाग आहे? 6व्या पिरियडचा भाग आहे. आणि हा जो आहे हा कशाचा भाग आहे? तर 7व्या पिरियडचा भाग आहे. तर बॉटमला ज्या दोन हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत तर यांना आपण लॅन्थनाइड म्हणतोय आणि ही ऍक्टिनाइड आहे. तर लॅन्थनाइड हा 6व्या पिरियडचा भाग आहे आणि ऍक्टिनाइड जो आहे हा 7व्या पिरियडचा भाग आहे. तर या पिरियडिक टेबल मध्ये there are 118 boxes are present. How many boxes are present? 118 boxes are present, and in these 118 boxes 118 elements are placed in increasing atomic number. तर इथं हा पहिला एलिमेंट आहे. कोणता असेल बाबा? हायड्रोजन. हा सेकंड एलिमेंट आहे. कोणता असेल? हेलियम. याच्यानंतर 3 नंबरला लिथियम, 4 नंबरला काय लिहितोय आपण? बेरिलियम लिहितोय. याच्यानंतर 5 नंबरला बोरॉन आहे, 6 नंबर कार्बन, 7 नायट्रोजन, 8 ऑक्सिजन, 9 क्लोरीन, 10 निऑन. यानंतर 11 सोडियम, 12 मॅग्नेशियम, 13 ॲल्युमिनियम, 14 सिलिकॉन, 15, 16, 17, 18. नेक्स्टली 19 पोटॅशियम, 20 कॅल्शियम, 21, 22 यानुसार 36 पर्यंत आहे. 36 नंतर 37, 38, 39 हे कुठपर्यंत येतोय? 54 पर्यंत येते. याच्यानंतर 55, 56. आता 56 नंतर 57 to 71, 57 to 71. तर हे टोटल 15 एलिमेंट्स आहेत. तर हे 15 एलिमेंट्स या एवढ्याच बॉक्स मध्ये ठेवायचे आहे. पण हे इथं न लिहिता हे आपण इथं सेपरेट सप्लिमेंट लावलेले आहे आणि इथं 57 to 71 एलिमेंट्स लिहिलेले आहेत. तर इथं 57, 58, 59, 60 यानुसार 71 पर्यंत लिहिलेले आहे. त्याच्यानंतर 72 या ठिकाणी येतोय, 73, 74 डॉट 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 हे 86 पर्यंत एलिमेंट आले. याच्यानंतर 87, 88 यानंतर 89 to 103, 89 पासून 103 पर्यंतचे एलिमेंट्स हे एवढ्याच बॉक्स मध्ये लिहायचे आहे. पण हे एलिमेंट इथं बसणार नाहीत म्हणून 89 to 103 एलिमेंट्स या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत. 89, 90, 91 ते आपण 103 पर्यंत लिहिलेले आहे. आणि 103 पासून पुढं 104, 105, 106 लाईक सच 118 पर्यंत एलिमेंट्स लिहिलेले आहेत. तर यानुसार या पिरियडिक टेबल मध्ये we have placed 118 elements with increasing atomic number ठेवलेले आहे. तर यानुसार मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंट्स आपण प्लेस केलेले आहेत. तर या पिरियडिक टेबल मध्ये या ठिकाणी 4 ब्लॉक आहेत. तर इथं हा पहिला ब्लॉक आहे. फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुपचा पहिला ब्लॉक आहे, याला काय म्हणायचं? एस ब्लॉक म्हणायचं. याच्यानंतर हा 13 to 18 पर्यंत 6 एलिमेंटचा एक ब्लॉक आहे, तर याला आपण काय म्हणते? पी ब्लॉक म्हणते.
आणि एस आणि पी च्या मध्ये हा मधला जो ब्लॉक आहे 3 ते 12 ग्रुपचा, तर याला आपण काय म्हणतोय, डी ब्लॉक म्हणतोय. अँड ऍट द बॉटम ऑफ पिरियडिक टेबल लॅन्थेनाइड्स अँड ऍक्टिनाइड्स आर प्रेझेंट अँड दॅट इज कॉल्ड ॲज एफ ब्लॉक एलिमेंट्स. तर यानुसार पिरियडिक टेबल मध्ये किती ब्लॉक प्रेझेंट आहेत, 4 ब्लॉक प्रेझेंट आहेत. एस ब्लॉक हा 1 आणि 2 ग्रुपचा आहे. पी ब्लॉक हा 13 to 18 ग्रुपचा आहे. डी ब्लॉक जो आहे हा 3 to 12 ग्रुपचा आहे. आणि एफ ब्लॉक जो आहे हा 3rd ग्रुपचा भाग आहे. तर यानुसार पिरियडिक टेबलचे आपण किती ब्लॉक केलेले आहेत, 4 ब्लॉक केलेले आहेत. आता या पिरियडिक टेबल मध्ये एक झिगझॅग लाईन या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. zigzag line shows the elements near to the zigzag line shows metalloids. So barium, silicon, germanium, arsenic, antimony, tellurium and polonium. तर हे जे एलिमेंट्स आहेत तर याला आपण काय म्हणतोय, मेटॅलॉइड्स म्हणतोय. यांना काय म्हणायचं, मेटॅलॉइड्स. आणि या झिगझॅग लाईनच्या लेफ्ट हँड साइडचे जे एलिमेंट्स आहेत, लेफ्ट हँड साइडचे म्हणजे हे सगळे येतील, डी ब्लॉकचे, एस चे येतील, शिवाय एफ ब्लॉकचे येतील. ऑल दीज एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज मेटल्स. अँड ऑन द राईट साइड ऑफ द झिगझॅग लाईन, झिगझॅग लाईनच्या राईट साइडला जे एलिमेंट्स आहेत तर यांना काय म्हणायचं, नॉन मेटल्स म्हणायचं. तर नॉन मेटल्स हे कुठपर्यंत आहेत बाबर, 17 ग्रुप पर्यंतच आहेत झिगझॅग लाईनच्या राईट हँड साइडला. आणि 17 ग्रुप पर्यंतचे एलिमेंट्स तर यांना आपण काय म्हणतोय, नॉन मेटल्स म्हणतोय. आणि हा 18th ग्रुप जो आहे, 18th ग्रुपला आपण काय म्हणतोय, तर नोबेल गॅसेस म्हणतोय. याला काय म्हणायचं, नोबेल गॅस. एलिमेंट्स प्रेझेंट इन वन ग्रुप हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. तर आता हा फर्स्ट ग्रुप आहे. फर्स्ट ग्रुप मध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, फ्रान्सियम. तर या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कशा असतील, सिमिलर असतील. का सिमिलर असतील, तर यांचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल, सेम असेल. याच्यानंतर सेकंड ग्रुप मध्ये जे एलिमेंट्स असतील यांचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम, त्यामुळे सेकंड ग्रुप मध्ये जे काही एलिमेंट्स असतील यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर असतील. त्याच पद्धतीनं हा 17 ग्रुप हॅलोजन्स, यांचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम, so they have similar chemical properties. As well as in case of noble gases, outer electronic configuration is same, hence they have similar chemical properties. म्हणजेच आपण काय म्हणू शकतोय, ग्रुप मध्ये जे एलिमेंट्स असतात यांचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम असल्यामुळं त्यांच्या प्रॉपर्टीज कशा असतात, सिमिलर असतात. तर इथं आपण एक नवीन पॉइंट आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं आपण म्हणूया, ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर या ठिकाणी मी हा ग्रुप लिहितोय, काय लिहितोय, ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर आता समजा हायड्रोजन, लिथियम, सोडियम फर्स्ट ग्रुप मधले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी लिहितोय. तर आता हायड्रोजन ऍटम आहे, तर याचा हा न्यूक्लियस असेल, पहिली कक्षा, किती इलेक्ट्रॉन असतो, 1. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 असेल. याच्यानंतर लिथियम लिहूया. दिस इज द न्यूक्लियस ऑफ द लिथियम. याला 2 कक्षा असतील, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. So electronic configuration of lithium is 2-1. Then next element, that is the sodium. I write its structure. This is the nucleus, first shell, second shell and third shell. पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन.
तिसऱ्या शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन, म्हणून याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. याच्यानंतर चौथा एलिमेंट मी घेतोय, कोणता घ्यायचा? पोटॅशियम. तर याचं ऍटॉमिक स्ट्रक्चर आपण असं लिहू शकतो, हा न्यूक्लियस असेल, फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल अँड फोर्थ शेल. तर इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2881 यानुसार असेल. म्हणजेच इथं आपण असं म्हणू शकतोय, ग्रुपमध्ये, एका ग्रुपमध्ये जर आपण पाहिलं तर शेलची संख्या वाढते. तर हायड्रोजन मध्ये किती शेल आहेत? बरोबर एकच शेल आहे. लिथियम मध्ये किती शेल प्रेझेंट आहे? 2, 1 आणि 2, 2 शेल आहे. सोडियम मध्ये किती शेल आहेत? 3 आहेत, 1 2 3. याच्यानंतर पोटॅशियम मध्ये किती शेल आहेत? बरोबर 4 शेल आहेत, 1 2 3 आणि 4. आणि शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1. त्यानुसार आपण असं सांगू शकतो, हा रुबिडियम किती शेल्स असतील? याच्यामध्ये 5 शेल्स असतील. हा सिझियम किती शेल्स असतील? 6. याच्यानंतर हा फ्रान्सियम किती शेल असतील? 7 असतील. तर इथं ग्रुपमध्ये टॉप कडून बॉटमला जाऊ तसं शेलची संख्या वाढते, बट number of electrons present in outermost shell is same. तर इथं बाबा आता हायड्रोजन मध्ये शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहे? 1. लिथियम मध्ये शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहे? 1. सोडियम मध्ये शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहे? 1. पोटॅशियम मध्ये शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहे? 1. त्यामुळं हे यांच्या outermost electronic configuration is same, hence they have similar chemical properties. So the elements present in last cell have similar chemical properties. ग्रुप मध्ये जे एलिमेंट्स असतात यांच्या प्रॉपर्टीज कशा असतात? सिमिलर असतात. आता लेफ्ट कडून राईट कडे जाऊ तसं एलिमेंटच्या प्रॉपर्टीज स्लाइटली डिफरंट होत जातात. आणि हे कशामुळे होत असतं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मुळे होत असतं. म्हणून इथं आपण नवीन पॉइंट आपण पाहणार आहोत, पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर आता मी इथला भाग असा पुसून टाकतोय. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत, तर इथं मी सोडियम ऍटम घेतोय. कोणता ऍटम घेतला? सोडियम. इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 281. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे? 281. मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 282. काय आहे? 282. ॲल्युमिनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 283. याच्यानंतर सिलिकॉनचं 284. याच्यानंतर फॉस्फरस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 285. याच्यानंतर सल्फर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 286. याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. आणि लास्टला जो आहे आर्गॉन, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे किती असेल? 288. तर इथं इलेक्ट्रॉन जो आहे, शेवटचा इलेक्ट्रॉन हा कुठं ऍड होतोय? तिसऱ्या कक्षेमध्ये ऍड होते. सोडियमच्या कितव्या कक्षेत ऍड होते? तिसऱ्या कक्षेत. किती इलेक्ट्रॉन? 1. मॅग्नेशियमच्या कितव्या कक्षेत ऍड होतोय? तिसऱ्याच कक्षेत, पण किती इलेक्ट्रॉन्स असतील? 2. तर इलेक्ट्रॉन हा शेवटच्या कक्षेत ऍड होतोय. त्यामुळं एलिमेंटच्या प्रॉपर्टीज लेफ्ट कडून राईट कडे जाऊ तशा स्लाइटली डिफर होत असतात. आणि हे कशामुळे होत असतं? तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार होत असतं. तर आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन शेल्स आपण पाहणार आहोत. तर वी नो दीज शेल्स. पहिली कक्षा याला आपण काय म्हणतो? के शेल. दुसरी कक्षा याला आपण काय म्हणतो? एल शेल. तिसरी कक्षा याला काय म्हणायचं? एम शेल. आणि चौथी कक्षा याला आपण काय म्हणतोय? एन शेल. तर इथं के एल एम एन ओ पी क्यू या
त्यानुसार 7 शेल्स असतात. तर आता हिअर वी सी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन दीज शेल्स. तर इथं मी शेल मी लिहितोय, यानंतर एन लिहूया. या ठिकाणी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे कसं लिहितोय 2n² नुसार लिहितोय. आणि या ठिकाणी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणूया. काय म्हणायचं? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर इथं पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स असू शकतात हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर कोणती शेल आली? के शेल. के शेलच्या बाबतीत एन किती लिहायचा? 1. त्यामुळं 2 × 1² म्हणजे किती आला? 2. म्हणजेच पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स येऊ शकतात? 2. याच्यानंतर दुसरी कक्षा आहे. कोणती कक्षा आहे बाबर? एल शेल आहे. एन किती लिहायचं? 2. एल शेल मध्ये म्हणजे कोणती कक्षा? दुसरी कक्षा. किती इलेक्ट्रॉन्स असतील? 2 × 2² म्हणजे किती असतील? 8. म्हणजे दुसऱ्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असू शकतात? जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन्स असू शकतात. याच्यानंतर एम शेल मिळते. एम शेलच्या बाबतीत एन किती लिहायचा? 3. तर इथं 2 × 3² 3² 9 2 18 म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स बसू शकतात? तिसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन्स बसू शकतात. आणि याच्यानंतर एम एन एन किती लिहायचं? 4. 2 × 4² म्हणजे किती आलं? 32. तर किती इलेक्ट्रॉन्स बसू शकतात जास्तीत जास्त? एन शेल मध्ये 32 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट. तर यानुसार फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल, फोर्थ शेल मध्ये मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन्स असू शकतात हे आपण फाइंड आउट करू शकतो.